नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत चटकदार चविष्ट अशी मिक्स व्हेज बिर्याणी. ही बिर्याणी खायला अगदी चविष्ट लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा. तर त्यासाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो 15 ते 20 मिनिटे भिजत टाकलेला आहे. त्यानंतर मी भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये फ्लॉवर, मटारचे दाणे, गाजरचे तुकडे, पनीरचे तुकडे, बटाट्याचे काप आणि बीन्सचे तुकडे घेतलेले आहेत. कांदा पातळ उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे. त्यामध्ये खडे मसाले टाकते. खडे मसाल्यांमध्ये मी हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, चक्री फूल आणि तमालपत्र टाकलेलं आहे. तांदूळ टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा तेल टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबामुळे भात मोकळा होतो. एका भांड्यामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत. गा फक्त पनीर सोडून बाकी सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत भाज्या. मॅरिनेशनसाठी आपल्याला लाल तिखट, हळद, धने पावडर, 2 चमचे दही, 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. सुहानाचा मिक्स व्हेज बिर्याणी मसाला वापरते, त्यामुळे चव अतिशय छान येते बिर्याणीला. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटे. त्यानंतर पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. याच तेलामध्ये मी कांदा तळून घ्यायचा आहे. तर कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर काढून घेते प्लेटमध्ये. याच तेलामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. मिक्स करायचं आहे आणि झाकण झाकून भाजीला वाफ काढायची आहे. भाजी छान शिजोस्तोवर झाकण झाकूया. भाजी चेक करायची आहे अधूनमधून. थोडं पाणी टाकायचं आहे भाजी शिजायला. पनीरचे तुकडे ॲड करूया. झाकण झाकूया. आणखी 5 ते 10 मिनिटे वाफ काढूया. भाजी छान शिजू देऊया. भाजी छान शिजलेली आहे. या स्टेजला आपण भात ॲड करायचा आहे, शिजलेला तांदूळ. भाताची लेयर करून झाली की त्यावर बरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा टाकूया. आणि झाकण झाकून वाफ काढूया.
त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि केशर टाकून केशर भिजत टाकलेलं दूध ॲड करायचं आहे. तर तयार आहे इथे आपली बिर्याणी. बिर्याणी अतिशय चवदार झालेली आहे. दिसायलाही अगदी सुरेख दिसते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करा. कोथिंबीर ॲड करूया. इथे तयार आहे आपली बिर्याणी. प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहे आपली बिर्याणी. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.